First poem, Walk a little slower. Walk a little slower, Daddy, said a little child so small. I am following in your footsteps and I don't want to fall. इथे एक छोटा मुलगा आपल्या वडिलांना सांगतोय आणि छोटा किती छोटा, सो स्मॉल असं म्हटलंय, अगदी लहान मुलगा. आणि तो आपल्या वडिलांना काय सांगतोय की थोडं धीम्या गतीने चाला, थोडं हळूहळू चाला, असं तो त्याच्या वडिलांना सांगतोय. आणि तो म्हणतोय की मला तुमच्या पावलावर पाऊल ठेवून चालायचं आहे आणि मला पडायचं नाही आहे. याचा अर्थ काय? हे काय फक्त चालण्याविषयी चाललं आहे का सगळं? तर नाही. आयुष्यामध्ये जगत असताना आईवडील अनेक वेळा अनेक निर्णय घेतात, अनेक तऱ्हेने वागतात की ज्या निर्णयांचा अर्थ लहान मुलांना कदाचित कळत नाही. मग त्यावेळी त्या निर्णयांचा अर्थ न कळल्यामुळे लहान मुलं त्याचा चुकीचा अर्थ घेऊ शकतात आणि काही चुकीचे संस्कार त्यांच्यावरती घडू शकतात. म्हणून हा मुलगा म्हणतोय की थोडे हळू चाला. म्हणजे काय करा की तुम्ही जे काही करता, जसे वागता, जसे निर्णय घेता, त्यातल्या लहान लहान गोष्टी मला समजावून सांगा की तुम्ही हे असं आत्ता का वागता आहात, हा निर्णय तुम्ही का घेतलाय, हे मला समजावून सांगा, असं तो म्हणतो आहे. Sometimes your steps are very fast, sometimes they are hard to see. So walk a little slower, Daddy, for you are leading me. तो म्हणतोय की कधी कधी तुमची पावलं खूप वेगात जातात, म्हणजे तुम्ही काय करता आहात हे मला समजत नाही. आणि समटाईम दे आर हार्ड टू सी, म्हणजे तुम्ही असं का वागता आहात, हा निर्णय तुम्ही का घेतला आहात, हे मला समजत नाही. तर अशा वेळी थोडे हळू चाला. म्हणजे काय की मला समजावून सांगा. आणि असं का? कारण तुम्ही मला लीड करताय, म्हणजे तुम्ही किंवा तुमच्या नेतृत्वामध्ये मी चालतोय की जगावं कसं, निर्णय कसे घ्यावेत, कुठल्या वेळी कसं वागावं, हे मी तुमच्याकडून शिकतोय आणि तुम्ही माझं नेतृत्व करीत आहात. त्यामुळे या लहान लहान गोष्टी या तुम्ही मला समजावून सांगा, असं तो मुलगा आपल्या वडिलांना सांगतोय. Someday, when I am all grown up, you are what I want to be, then I will have a little child who will want to follow me. तो म्हणतोय की एक दिवस मीही मोठा होईन आणि मला मोठं झाल्यानंतर तुमच्यासारखं व्हायचं आहे. यू आर व्हॉट आय वॉन्ट टू बी, याचा अर्थ काय की तुम्ही आत्ता जसे आहात तसं मला माझ्या मोठेपणी व्हायचं आहे, व्हावंसं वाटतं आहे. जसा तुम्हाला मी आत्ता एक लहान मुलगा आहे, तसा त्यावेळी मला देखील एखादा लहानसं मूल असेल आणि ते मूल त्यावेळी माझ्या मागोमाग यायला बघेल. म्हणजे जसं तुम्ही आत्ता माझं नेतृत्व करताय किंवा तुमच्या पावलावर पाऊल ठेवून मी चालतोय, त्यावेळी ते माझं मूल माझ्या पावलावर पाऊल ठेवून चालण्याचा प्रयत्न करत असेल. And I would want to lead just right and know that I was true. So walk a little slower, Daddy, for I must follow you. आणि मला माझ्या मुलांना अत्यंत चांगल्या तऱ्हेने वाढवायचं आहे. म्हणजे माझी मुलं जेव्हा माझ्या पावलावर पाऊल ठेवून चालतील तेव्हा ती पावलं योग्य मार्गाने जावीत, असं मला वाटतं. की बाबा मी जेव्हा स्वतः वडील होईन तेव्हा मी चांगला वडील व्हावं असं मला वाटतं. म्हणून आत्ता तुम्ही थोडेसे हळू चाला, थोडेसे धीम्या गतीने चाला, कारण मला तुमच्या मागोमाग यायचं आहे. इथे काय सांगितलं आहे बघा, इथे एका पिढीतनं दुसऱ्या पिढीमध्ये जे संस्कार येत जातात त्या संस्कारांचं वर्णन केलेलं आहे. आणि एका लहान मुलाच्या मुखाने इथे हा जो कोणी ऑथर अननोन आहे, म्हणजे कोणी अज्ञात कवी आहे, तो आईवडिलांच्या पिढीलाच काही सल्ला देतो आहे की तुमची मुलं हे तुमचं अनुकरण करीत असतात आणि तुमच्या वर्तणुकीतनं ते अनेक गोष्टी शिकत असतात. त्यामुळे
आपल्या मुलांशी योग्य संवाद ठेवा. आपले सगळे निर्णय त्यांना नीट सांगा, नीट समजावून सांगा. कारण तुम्ही आत्ता जसे आहात तशीच तुमची मुलं ही काही वर्षांनी होणार आहेत, तुमचंच अनुकरण करणार आहेत.